ते वाक्यांमध्ये असेल, ते टोनिंगमध्ये असेल, हे 90% त्या संपूर्ण टीमने आम्हाला दिले. 10% कुठेतरी कदाचित आम्ही त्याच्यामध्ये भरत असू आमच्या भावभावना, असं मला वाटतं. ट्रॉफी मिळाली म्हणूनच ते उत्तम आहे असंही नसतं. जसं आपली आई आपल्याला सगळ्यात जवळची असते, म्हणून तुम्हाला माझी सगळ्यात जवळची असेल असं नाही. बाकीची प्रोजेक्ट्स बाजूला ठेवली होती, काहीही दुसरं घ्यायचं नाही, आणि 1.5 महिना आम्ही कमिटेडली नाळला दिलेला आहे. अनेक चांगली प्रोजेक्ट्स आम्ही सगळ्यांनी घालवली, का आता नाळला ते कमिटमेंट ती द्यायची. आपण या दोघांना कुठे पाहिलंय का? अगदी बरोबर आहे. ना चित्रपट आणि दोघं आई या ठिकाणी बसल्यात. 2 आई, आणि इथे जर माझ्यासोबत मी ओळख करून द्यायची असेल तर 2 देवी बसलेल्या आहेत. एक दीप्ती देवी आणि देविका. अशा दोघांना पुन्हा ना 2 या चित्रपटात त्या दोघं या ठिकाणी घेत आहेत. खऱ्या अर्थानं त्याच भूमिका आहेत, पण खऱ्या अर्थानं मनातल्या ज्या अंतर्गत भावना पहिल्या चित्रपटात ह्या पूर्णपणे वेगळ्या होत्या, की दोघांना आपल्या मुलाची ओळख नव्हती, पण आता दोघांना आपल्या मुलाची ओळख झाली आहे. आपण भूमिका समजून घेऊया, या ठिकाणी कशी भूमिका राहील. म्हणजे कथाच सांगू का? हां, कारण प्रेक्षकांना पहिला चित्रपट खूप आवडला आहे आणि खिळून ठेवलेला आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याचा अर्थ की प्रेक्षकांनी भरपूर मनापासून दाद दिली आहे, त्यामुळे अपेक्षा देखील खूप आहेत. अपेक्षा खूप आहेत. अपेक्षांपेक्षा मला असं वाटतं की इतकं जास्त प्रेम मिळालं आहे आणि इतके जास्त सगळे आमच्याशी जोडले गेलेले आहेत, भावनिक जोडले गेलेले आहेत, की आमच्या चित्रपटातल्या प्रत्येक पात्रांना खऱ्या अर्थी त्यांनी आपलंसं केलं आहे. कारण कदाचित कुठेतरी त्यांच्याही आयुष्यात त्यांना असं काही पाहायला कधी फार वेळ मिळालं नाही आहे, चित्रपटातून मिळालं नाही आहे, किंवा त्यांच्या आयुष्यात हे घडतं आहे पण कधी कोणी दाखवलं नाही. अनेक कारणांनी हा सिनेमा खूप काय म्हणतो, खूप प्रेम मिळालं. आणि एक फक्त मध्ये थांबवतो, कारण एक असं झालंय की नवीन नाव मिळालं की जयतूची खरे आणि दुसरी आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे जी नावं आहेत ती आता तशी ओळख सुरू झाली आहे. तशी ओळख आहे, हो, कारण त्याला नाळेकचा खूप मोठा मोठा काय आहे. म्हणतो आपण, आता असं म्हणूया की हे मिळालं आहे, पाठिंबा मिळालेला आहे, एक ऑलरेडी इम्प्रेशन तयार झालेलं आहे. आणि जितकं प्रेम आई ती जिच्याकडे चैतू आहे त्याही आईवर तितकंच प्रेम आहे. आणि खऱ्या जन्मदात्र्या आईवरचं पण एक इमोशनल अटॅचमेंट कुठे ना कुठे लोकांची झालेली आहे. भले त्यांना तेव्हा राग आला असेल की का नाही बघितलं त्याला, का सोडून गेलीस, पण त्याच्या मागे पण एक कथा आहे. ती तेव्हा शब्दाने नाही सांगता आली, पण कदाचित एका सेकंदाने तुम्हाला हे नक्की सांगून गेलो की तिची पण काही स्वतःच्या कमिटमेंट्स आहेत, तिची पण मजबुरी आहे. मला असं वाटतं की नाती गावागावांमध्ये अशी जपली जातात. जर मी एखाद्या स्त्रीला, माझ्या एखाद्या आवडत्या स्त्रीला मातृत्व हे जर भरभरून माझ्याकडून दिलं गेलं असेल तर ही कमिटमेंट आयुष्यभराची असते. पण आय थिंक तीच एक मजा ह्या फिल्ममध्ये होती. आणि आता त्या आईच्या घरी गावी चैतू येतो आहे, तर तेव्हा अवॉइड करू शकले, आता अवॉइड करेल का? कसं प्रेम करेल? त्याचं वय वाढलं आहे, ज्या अवस्थेत, पौगंडावस्थेत तो आहे ना, त्याला मी दूध पाजू शकते ना हात देऊ शकते. त्याला कधी कधी आपल्याला धक्के, चांगले आणि वाईट, हे पटकन आपल्याला स्वीकारता येत नाही, रिॲक्ट करता येत नाही. तसे काही कॉम्प्लेक्सिटीज घेऊन आलेलं. आणि चैत्या फक्त मला भेटायला नाही येऊ शकत, कारण माझ्या गावात माझ्यासोबत ज्या ज्या गोष्टी चालू आहेत त्या सगळ्याला त्यांना सामोरं जावं लागणार आहे. अशी एक अत्यंत नितळ, निरागस, तरल अशी कथा पुन्हा सुद्धा घेऊन येतोय. सुमीच्या मनातल्या इन्सिक्युरिटीपेक्षा ती धाकधूक, आणि माझा एक वेगळा प्रवास, आणि त्यासोबत आलेली चिल्लीपिल्ली आणि आमचं गाव, ह्याच्यात घडलेली एक गोष्ट आणि त्यांचं भावविश्व, ह्याचं सगळ्यांचं एक मेलाप ह्या चित्रपटात आहे. एवढी वर्ष चैतू सोबत राहिला आहे, ते विश्व रंगवलेलं आहे, आणि आता तो खऱ्या आईकडे या ठिकाणी जातो आहे. कशा पद्धतीने मांडणी, कारण ती घालमेल जी आहे, मनाची घालमेल, की मी त्याला जन्मदाता आईसारखं सांभाळलेलं आहे आणि आता तो तिच्या जन्मदाता आईकडे चालला आहे, ही घालमेल कशी मांडलेली आहे? मी धरते म्हणजे मला असं वाटतं की दोन्ही आहे, ती घालमेल तर आहेच आहे, पण विश्वासाचं आणि अविश्वासाचं असं दोन्ही नातं आहे ते.
चैतूशी पण आणि चैतूच्या जन्मदात्या आईशी पण. म्हणजे कुठेतरी मला हा विश्वास आहे की मी चैतूला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि प्रेम जर दिलं तर प्रेमच रिटर्नमध्ये येणार, त्यामुळे चैतू दुरावणार नाही. पण तरीही असं वाटतं की तो तिथे गेल्यानंतर माहिती नाही त्याच्या मनामध्ये काय चालेल, माहिती नाही त्याचा प्रवास कसा उलगडणार आहे, ह्याची धाकधूक पण आहे. तेच नातं माझं पार्वतीशी पण आहे. पार्वती ही माझं विश्वासाचं तिच्याशी नातं असल्याशिवाय ती मला तिचं पोर सोपवणार नाही, इतकं ते जवळचं नातं होतं आमचं. आणि त्या नात्याने तिने मला ते पोर दिलं, विश्वासाने मी ते सांभाळलं आणि तिच्याशी एक आणखीन वेगळी नाळ जुळली गेली माझी. आता हे मला माहिती आहे की ती काही परत मागणार नाही, कारण ज्या आईने मला एवढं मोठेपणाने पोर दिलंय ती आई काही इतक्या अल्लडपणे, इतक्या उद्धटपणे आणि इतक्या वरवरच्या वृत्तीने ते परत मागणार नाही. पण तरी हे आहेच की तिच्याकडे पण एक प्रेम आहे, तिला सुद्धा तिच्या मुलाविषयी काहीतरी वाटणार. त्यामुळे विश्वास अविश्वास असं दोन्हीचं कॉम्बिनेशन नातं हिच्याशी पण आहे आणि त्या चैत्याशी पण आहे या सिनेमामध्ये माझं. यशोदा आणि देवकी या दोन भूमिका दोघं जण साकारतात. खऱ्या अर्थानं यशोदाने ज्या पद्धतीने कृष्णावर प्रेम केलंय, तो जेव्हा खरी आई हे जेव्हा समजतं की खरी आई तिची वेगळी आहे, या सगळ्या गोष्टी रंगवताना काही अशी पात्र जी डोळ्यासमोर उभी राहिली तशी काही उभी राहिली का, की बाबा मी एक पाठ केलाय, आता मला दुसरा पाठ करायचा आहे, कारण तो परत जातो की काय, या शंका सगळ्या आहेत. या सगळ्या गोष्टी करताना काही अनुभव किंवा काही चर्चा या झाल्या असतील? खरं म्हणजे चर्चा खूपच आमच्या होत असतात. आम्ही सुधाकर रेड्डी असेल आमचा दिग्दर्शक, नाही तर नागराज मंजुळे असेल, हे दोघंही खूप विचारांनी काहीतरी करणारे दिग्दर्शक आहेत. ते दोघं अनेक विषयांवर चर्चा करतात. एस्पेशली नागराज हा जास्त चांगला सेन्सिटिव्ह माणूस आहे, तो कवी आहे, तो लेखक आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा या कुठल्या तरी एका सीन पुरत्या चालत नाहीत, त्या संपूर्ण चित्रीकरणाच्या प्रवासभर चालू असतात. अगदी चित्रीकरण संपल्यानंतर सुद्धा आम्ही अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलतो. मध्ये मातृत्व असेल, ते पॉलिटिक्स असेल, ते कवी असतील, ते अनेक आयुष्यातल्या गोष्टींवर विचार करतो आणि बोलतो. त्यामुळे चित्रीकरणाच्या काळामध्ये या सगळ्या विषयांवरती वाद व्हायचे, चर्चा व्हायच्या, त्यातलं काही रिसीव्ह केलं जायचं अर्थातच मनामध्ये नकळतपणे. आणि मला असं वाटतं की आई ही कशी असते किंवा त्या चैत्याशी आमचं नातं काय असेल, त्या चैत्याच्या भावविश्वातून आम्ही कसे पुढे येणार, हे कुठल्याही स्त्रीला वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज नाही किंवा कुणाचा तरी आदर्श समोर घ्यायची गरजच नाही असं मला वाटतं. आम्हीही कुणाच्या तरी मुली आहोत. मी तर एका मुलीची आई सुद्धा आहे 8 वर्षाच्या. त्या दोन्ही नात्यातून माझ्याकडे आई मातृत्वाच्या अनेक पदर उलगडतच असतात माझ्यासोबत. त्यामुळे मला एवढं पुरेसं असतं की उद्या माझी मुलगी जर दुसऱ्या आईकडे ओढली जाणार असेल तर माझं काय होईल, माझं विश्व हलेल. ही गोष्ट पुरेशी आहे माझ्यासाठी अनुभव म्हणून समजून घेण्यासाठी माझं कॅरेक्टर. तर त्याच्यातूनच ती कॅरेक्टर उलगडत गेली असं मला वाटतं. ही चर्चा, मी हा प्रश्न विचारायचं कारण देखील एक वेगळं आहे. कारण एखादी व्यक्ती त्याला डोळ्यासमोर ठेवणं, मी या दृष्टीने म्हटलं की या चित्रपटाच्या मध्ये नागराज मंजुळे अशी व्यक्ती आहे, त्याने ह्या दोन्ही भूमिका जवळनं पाहिल्या आहेत आणि प्रत्यक्ष आयुष्यात पाहिलेल्या आहेत. कारण त्याची जन्मदाती आई आणि पोषण करणारी आई हे दोन वेगवेगळे आहेत. बरोबर. तर अशा अँगलने काही ते अनुभव किंवा काही त्या चर्चा या झाल्यात का, असा तो दृष्टिकोन होता. हो, शेअर खूप तो करतो, मोकळेपणाने बोलतो नागराज. त्यामुळे त्याचे अनेक अनुभव त्यांनी शेअर केलेले आहेत, काही पर्सनल, काही त्याला काय वाटतं आमच्या कॅरेक्टर्स कसे असतील ह्याच्याविषयी अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्या आहेत. आणि खरं म्हणजे कुठल्याही कलाकाराला उत्तम स्क्रिप्ट हे एक खूप मोठं बॅकग्राऊंड असतं. तर सुधाकर आणि नागराजनी मिळून इतकं उत्तम स्क्रिप्ट तयार केलं आहे की तुमच्यासमोर सीन अख्खाच्या अख्खा उभा राहतो डोळ्यासमोर. ते ज्या पद्धतीने आम्हाला कोरिओग्राफ करताना मुव्हमेंट सांगतात, आम्हाला 10% दिलं तरी 90% सामान हे त्यांनी घातलेलं आहे त्याच्यामध्ये. कॅमेरानी असेल, त्यांच्या कोरिओग्राफीजनी असेल की कोण कुठे कसं जाणार आहे आणि कोण काय वागणार आहे, किंवा ते वाक्यांमध्ये असेल, ते टोनिंगमध्ये असेल, हे 90% त्या संपूर्ण टीमनी आम्हाला दिले आहे. 10% कुठेतरी कदाचित आम्ही त्याच्यामध्ये भरत असू आमच्या भावभावना, असं मला वाटतं. जितेंद्रकडे खूप कमी असे डायलॉग्स आहेत, त्याला सगळे हावभाव हे दाखवून आहे. तुमची भूमिका कशा पद्धतीने आहे? डायलॉग्स तर आहेत, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ते बरदस्तपणे मांडायचं देखील आहे. ते एक्सप्रेशन असतील, आईचं सगळं वात्सल्य असेल, या सगळ्या गोष्टी. कारण माझा मुलगा ते सांभाळते आहे, माझ्या मनातल्या भावना मी सांगू शकत नाही, या सगळ्या मांडताना कसा अनुभव राहिला? अमेझिंग. मला असं वाटतं की आपण उघड डोळ्यांनी खरं खरं जेव्हा आयुष्य जगतो, त्याला सामोरे जातो, त्याबद्दल विचार करतो, किंवा आपल्या
ला जी माणसं आहेत त्यांचं आयुष्य जेव्हा आपल्याबरोबर शेअर होतं किंवा आपण ते बघतो आणि त्याच्या खोलात जाऊन आपल्याला काहीतरी अनुभूती होते, ह्या सगळ्यांची आपल्याला मदत मिळते जेव्हा मला कलाकार म्हणून एखादी माझी मेमरी किंवा एखाद्या माझ्या आजूबाजूला घडलेल्या भावनांचा ह्या सगळा जो उहापोह आहे त्यातले छोटे छोटे धागे मी ते वेचून ह्याच्यात काहीतरी देऊ शकते असं मला वाटतं. डेफिनेटली आपण बांधून आपल्याला प्रेम आवडतं, आपल्याला पॉझिटिव्हिटी आवडते, आपल्याला माणसं आवडतात, आपण सामाजिक प्राणी आहोत. त्यामुळे स्त्री प्रत्येक वेळेला सगळ्यांना धरून चालणारी अगदी पूर्वापासून ही परंपरा आहे आणि सतत स्त्रीला खूप मन मारून जगायला लागलेलं आहे आणि ते इतक्या वर्षानुवर्षाचं ते सगळं आपल्याकडे आलं आहे की गावामध्ये सुद्धा अनेक वेळेला मन मारून अनेक गोष्टी मुली मोल्ड होतात तिथे जाऊन. आपण अजूनही शहरात सुद्धा आपण मोल्ड करतो स्वतःला. तर एक त्यातलाच एक छोटासा दुवा हे काय म्हणतो आपण स्वभाव त्या पार्वतीमध्ये आहे. कमी बोलते ती, तिच्या आत काय चाललं आहे हे सगळं कदाचित कुणाला पाहायलाही तेवढा वेळ नाही आहे किंवा ती इतकी मोठी आहे मनाने की हे सगळं बाजूला ठेवून ती आपल्या नात्यांना जास्त प्रायोरिटी देते आणि म्हणूनच आपलं एक नातं तिने सुमेशी पण तयार केलं आहे आणि त्याच्याशी ती खरी आहे. जितू माझा नवरा दाखवला आहे त्याच्याही काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्यांचा काही स्वभाव आहे, आमचं एक कुटुंब आहे ज्याच्यात अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचे सगळे पडसाद त्या गावामध्ये आणि आमच्या चैतू जेव्हा येईल तेव्हा त्याला हे सगळं बघायला लागणार आहे. फक्त चांगलं नाही, कॉम्प्लेक्ससुद्धा, रंगीबेरंगी काही ना काहीतरी त्याला ते बघायला मिळणार आहे. तर पार्वती मला असं वाटतं की एक अत्यंत स्ट्रॉंग व्यक्तिमत्व, अत्यंत अबोल असं, सेन्सिटिव्ह येट स्ट्रॉंग असं मला दिसलं जे मला सुधानी सांगितलं आणि या सगळ्यांनी आम्ही ते कल्टिवेट केलं. तसं मला काम करायला चॅलेंजिंग पण होतं पण सहजही होतं. मला असं वाटतं हा सगळा जादू झाली कारण आम्ही सगळे तशी माणसं अत्यंत भावनाप्रधान आहोत. आम्ही शेअरिंग आमचं जास्त आहे. यांचं आयुष्य ते एवढं मोठं जगलेत की त्यांच्याकडून मला अनेक गोष्टी कळतात आणि उघड डोळ्यांनी आम्ही ते शेअर करतो म्हणून काहीतरी खरं ऑर्गॅनिक असं ते बाहेर पडलं. दोघांसाठी एक प्रश्न असा आहे की पहिला चित्रपट जो आहे तो नागराज मंजुळे असेल किंवा सुधाकर रेड्डी असेल, ही नावं होती म्हणून चित्रपट सगळा तयार आला हे तिथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा दुसरा चित्रपट आला तेव्हा या जोडीला राष्ट्रीय पुरस्कार आहे, प्रेक्षकांनी पहिला चित्रपट डोक्यावर घेतला आहे. ही दोन ज्याला आपण म्हणतो एक बर्डन असेल किंवा एक जबाबदारी आहे, ती पेलताना कशी वाटली? कारण मला याच्यापेक्षा उत्कृष्ट द्यायचं आहे दुसऱ्या चित्रपटामध्ये. हा विचार खरं तर नाही मनात येत. म्हणजे आता हे बाय प्रॉडक्ट झालं त्याच्यानी आमचं काम किती खरं करावं ह्याच्याशी काही तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं आपण तयार केलेलं एक्स्ट्रा आहे गोष्ट. तुम्हाला ट्रॉफी मिळाली म्हणूनच ते उत्तम आहे असंही नसतं. जसं आपली आई आपल्याला सगळ्यात जवळची असते म्हणून तुम्हाला माझी सगळ्यात जवळची असेल असं नाही. तर ह्याचा काही फरक नाही पडत. गोष्ट इतकी खरी, ऑर्गॅनिक आणि नितळ आहे, छान आहे की त्याच्यातून आम्ही बुडलो आहे अक्षरशः. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत, आमचे कॅरेक्टर्स आम्हाला आधीपासूनच माहिती आहेत, ते आम्ही जगलो आहे आणि ते विसरलो नाहीत आणि त्याच्या पुढची लेअर, त्याचे अनेक पदर आता आणखीन आम्हाला सांगितले गेलेत, छान गुंफलेले आहेत, छान चित्र तयार झालं आहे. त्यामुळे ती मजा आहे असं मला वाटतं आणि हे सगळं हे नंतर येतं. मला वाटतं खरं काम आपण एन्जॉय करतो. मला असं वाटतं की पहिल्या नाळला लोकांनी खूप प्रेम दिलं, भरभरून त्या नात्यावर, त्या माणसांवर, सिनेमावर, आमच्या फोटोग्राफीवर, सगळ्यावर प्रेम केलं. तर दडपण कुठे येत नाही, पण त्या प्रेमातून नक्कीच एक अशी ऊर्जा मिळते की आता ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करू आणि त्या ऊर्जेने आम्ही लोक काम करतो. आता फायनली ते प्रोडक्ट जे आम्ही या ऊर्जेने काम करतो ते तुम्हाला परत आवडेल का नाही याचं दडपण घेत नाही आम्ही, कारण आम्ही भावनांचा खेळ करत असतो. मनात जी गोष्ट येते ती मांडत असतो आणि ती मांडता मांडता आवडली का नाही हा खरंच पुढचा भाग आहे, त्याचा विचार करून सिनेमा बनवत नाही. पण ऊर्जा मात्र त्या प्रेमातून नक्कीच घेत असतो असं मला वाटतं आणि त्या ऊर्जेने कष्ट जास्त होतात आमचे. चित्रपटातली कथा असेल, त्याच्यातले सगळे पात्र असतील, याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या चित्रपटामध्ये त्या एकूण जे सगळे दृश्य आहेत किंवा सिनेरी असेल, फोटोग्राफी असेल, या सगळ्या गोष्टींना देखील तेवढीच मोठी दाद मिळाली. यावेळी देखील अनेक जे प्रसंग रंगवण्यात आलेले आहेत ते अक्षरशः माझ्या गावात घडणारी आहे, माझ्या कुटुंबात घडणारी आहे,
हे सगळे आहेत. जेव्हा ही लोकेशन्सवर जेव्हा जातो तेव्हा अरे हे तर काय आपण चित्रपटात कशा पद्धतीने येते याच्यावर कधी चर्चा झाली का की काही आपण बऱ्याच हिंदी चित्रपट असेल किंवा खूप असं एक्सपेन्सिव्ह मोठे मोठे सीन्स करण्यासाठी बाहेर जाणं, पण ही आपल्याच गावातली आपल्याच कुटुंबाच्या जवळपास असणारी ही सगळी प्रेक्षक स्थळ आहे, तर तिथे गेल्यावर किंवा ती अनुभव कसे राहिले? दोन्ही वेगवेगळे होते. म्हणजे पहिल्या नाळच्या भागाचा अनुभव वेगळा होता आणि दुसरा वेगळा होता. पहिला नाळ जो केला होता तो नागपूरच्या जवळ भंडाऱ्याच्या तिथे जवळच्या गावात केला होता. त्यामुळे तिथली माती वेगळी होती, तिथली नदी वेगळी होती, तिथलं कल्चर वेगळं होतं, तिथली भाषा वेगळी होती. ते तिथे आम्ही महिनाभर जाऊन राहिलो होतो, जवळजवळ महिनाभर तिथे सलग राहिलो होतो. तर ते सगळं आपोआप मुरत होतं सगळं कुठेतरी. भाषा रोज कानावर पडायची. त्या मातीमध्ये पाय भाजायचे तरी श्री आणि मी त्या वाळूत पळण्याचे शॉट्स दिलेले आहेत आम्ही, आणि त्यामुळे आम्ही तिथले होऊन गेलो होतो. तसंच आता या वेळेला जुन्नरच्या जवळ शूटिंग केलंय, जिथे खूप ग्रीनरी होती, जिथे मोठ्या काय आपल्या ह्याचं डॅमचं बॅकवॉटर होतं, त्यामुळं पाणी होतं, खूप थंड हवा होती तिथे, धुकं असायचं तिथे, अनेक ॲडव्हेंचर्स होती, प्राणी होते तिथे, बिबट्या वगैरे येऊन गेलाय आणि त्याचा वावर आमच्या आसपास होता, अशा बातम्या आम्ही ऐकायचो. तर त्या सगळ्या वातावरणाचं कुठेतरी तुमच्यावर परिणाम नक्कीच असतो. किंवा त्या गावातले लोक ज्या पद्धतीने राहतात, ज्या पद्धतीने खातात पितात, हे सगळं बघून बघून तुमच्यामध्ये आपोआप मुरलं जातं जेव्हा तुम्ही ती कॅरेक्टर उभी करता. आणि त्यामुळेच मला अशा काही दिग्दर्शकांचं कौतुक वाटतं की जे महिना आम्हाला सांगतात की तुम्ही आता 1.5 महिना सगळं बाजूला ठेवा आणि तिथे आमच्याबरोबर येऊन राहा. आम्ही लिटरली जवळजवळ 1.5 महिना आमची सर्व बाकीची प्रोजेक्ट्स बाजूला ठेवली होती, काहीही दुसरं घ्यायचं नाही, आणि 1.5 महिना आम्ही कमिटेडली नाळला दिलेला आहे. अनेक चांगली प्रोजेक्ट्स आम्ही सगळ्यांनी घालवली का आता नाळला ते कमिटमेंट ती द्यायची, आणि त्यामुळे महिना 1.5 महिना तिथे जाऊन राहायचं. म्हणजे आज माझं शूटिंग नाही आहे तर मी परत येते, मुंबईत एक शूट करते आणि उद्या परत येते, असं इथे नाही घडलं. आम्ही सर्व ऍक्टर्स हे तिथेच असायचो, सुट्टी असली तरी तिथेच असायचो आणि सेटवर जाऊन नुसते बसायचो, हिंडायचो, पण परत मुंबईत येऊन दुसरं शूटिंग आम्ही कुणीही केलं नाही. तर ही ती कमिटमेंट होती. हे अनुभव कसे होते? फार सुंदर होते. आणि मला असं वाटतं की जे सौंदर्य महाराष्ट्रातलं दाखवलं गेलंय ते ऑर्गॅनिकपणे, खरंपणे, सुंदरपणे आहे. आणि मला असं वाटतं की परदेशात जाऊन तुम्ही हे सगळं काही त्यांचं काहीतरी वेगळं इकडे घेऊन येण्यापेक्षा, जे आपल्यासाठी आयुष्यभर फॉरेनच असणार आहे, त्यापेक्षा आपल्या मातीतलं, जसं रुजुता देशमुख आपली डायटिशियन म्हणते की तुमच्याकडे काय उगवतं, तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही लोकल खा. तसं आपलं लोकल इतकं जास्त रिच आहे. ते रिचनेस मला असं वाटतं सुधाकरच्या नजरेत पण आहे आणि त्याच्या त्या कॅमेऱ्यातून दिसतं. आणि जसं देविकाताई म्हणाली की आम्ही तिथे मुरले गेल्यामुळे ते ऑर्गॅनिकली आमच्यामध्ये येतं आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. म्हणजे मला इकडे वेगवेगळ्या पद्धतीने मराठी बोलायला मिळते, त्या माणसांमध्ये राहायला मिळतं, त्या गावांमध्ये आम्ही हक्कानी सांगतो आम्हाला भूक लागली, मला खायचं आहे, आणि त्यांच्या घरातली कांदा भाकर आम्ही खाल्ली, आणि हे नाही पाहायला मिळत कुठे. आणि त्यामुळे मला आता फॉरेनमध्ये जाऊन किती छान लँडस्केप ह्याचं मला काही कौतुकच वाटत नाही. या सगळ्या वातावरणात चेतूबरोबर चिमी ती पण भर पडली असेल. खूप भर पडली आणि आमची एनर्जी होती ती आमच्यासाठी. नवीन 2-3 पिल्लं आहेत ज्यांच्या आसपास आम्हाला स्वतःला शोधायचं होतं, त्यांना आमच्यात समावेश करून घ्यायचा होता. आणि म्हणूनच आम्ही खूप वेळ एकत्र घालवला, कारण खरंच जर ऑर्गॅनिकली ते खरं जर वाटायला हवं असेल तर तितका वेळ द्यायला लागतो, आणि तसा त्यांनीही आम्हाला दिला आहे, आम्हीही त्यांना दिलेला आहे. आणि आता ती आमचीच पिल्लं आहेत. ते मला दीप्ती आई म्हणते, जितूला जितू बाबा म्हणते, चिमी, आणि ही सगळी खूप प्रेम करतात. आमचं भयंकर ममता तर भरभरूनच आहे आणि ती दिसते फॅमिलीच खूप. फॅमिली नाळ तशीच जोडली गेलेली आहे. त्यामुळे आम्हाला काही वेगळे नाही प्रयत्न करायला लागले, फक्त लहान मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, लहान मुलांच्या मूडप्रमाणे आम्ही काम करायचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला खरं सांगते, आमच्या सेटवर कोणीही कधीही रागवलेलं नाही, ओरडलेलं नाही. सुधाकर हिमसेल्फ इतके शांत आणि इतके समजूतदार आहेत, त्यांचा चेहरा पाहूनच सगळंच गळपटतो, आपलं काय इरिटेशन सगळं निघून जातं. आणि त्या लहान मुलांना पाहून सुद्धा, इवन त्यांच्या असिस्टंट्सनी सुद्धा ज्या पद्धतीने लहान मुलांना हँडल केलेलं आहे, ते पाहूनच असं वाटतं की आपण माणूस म्हणून किती छान आहोत खरं तर, आणि आपण प्रेमच दिलं पाहिजे. आणि त्यामुळे तो अनुभव फार सुंदर होता आणि अजूनही तो चालत आला, आणि आत्ताही आमचं तेच नातं चालू आहे. चैतूला अनुभव गाठी शोधा, पण चिमीचं तर संपूर्ण काम जे आहे ते पहिल्यांदा, आणि इतकं लहान वय हे करून घेताना किंवा तिला संपूर्ण एखाद्या सीनमध्ये सांभाळून घेताना कसं वाटलं, आणि तिने त्याला पूर्ण प्रतिसाद दिलाय? चिमी हे मिरॅकल आहे. म्हणजे ती प्रत्यक्षातच मुलगी बॉर्न ॲक्टर असल्यासारखी आहे.
तिचं जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा अनेक मुलं होती, तिला घ्यायचं का बाकीची ती घ्यायची. सगळीच मुलं चांगली काम करणारी आम्ही चूज केली होती फायनली. पण चिमीचं वैशिष्ट्य हे होतं की चिमी न कंटाळता शॉट्स द्यायची. तिला जितक्या वेळा सांगू तितक्या वेळा ती टेक्स द्यायची. म्हणजे बाकीची 4 वर्षाची होती ती जेव्हा हे शूट केलं तेव्हा. बाकीची तिच्याबरोबरची मुलं 1-2दा करायची आणि नंतर कंटाळा करायची, रडायची, नाही आम्हाला झोप आली नाही, आता नाही करणार, असं सगळं करायची. या मुलीनी सलग एकेका वेळेला 22 वेळा कर म्हणून सांगितल्यानंतर परत परत रिपीट केलेलं आहे. हे तिचं स्पेशल वैशिष्ट्य होतं आणि त्यामुळे तिच्याबरोबर काम करणं सोपं झालं होतं. आणि तिचे मूड्स, तिचे एक्सप्रेशन्स काढून घेणं हे आमच्या दिग्दर्शकाचं वैशिष्ट्य आहे. सुधाकर हा लहान मुलांबरोबर फार छान काम करतो. तो काही सांगून तिच्याकडनं करवून घेण्यापेक्षा तिच्या भावभावना कॅमेरामधनं इतक्या सुंदर कॅप्चर करतो आणि त्याचं इतकं उत्तमरित्या एडिट करतो. त्याची स्वतःची बायको एडिटर आहे या फिल्मची, संचारी मलिक, आणि तिने सुंदर एडिट केलेली आहे ही फिल्म. तर त्यांच्याकडनं काम करून घेणं, ते एक्सप्रेशन्स तुम्हाला योग्यरित्या देणं, हे आमच्या कुणाहीपेक्षा मोठं काम आहे. ते म्हणजे सुधाकर आणि त्याची बायको संचारी यांचं. तुझं काय होणार हे प्रेक्षकांनी प्रेक्षकगृहातच पाहावं. ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की सुधाकर ज्या पद्धतीचा डिरेक्टर आणि सिनेमॅटोग्राफर आहे, पाहणं ही पर्वणी आहे. नाळेकमध्येही डायलॉग्स फार नव्हते किंवा कथा बघा रे असं म्हणून काही सुरुवात नाही झाली. तो अनुभव प्रत्येकाचा वैयक्तिक झालेला आहे. ती वैयक्तिक जर्नी तशीच राहणार आहे. सांगण्यापेक्षा तो अनुभव त्या झोनमध्ये जाणं, त्या गावात आमच्यासोबत चला, चैतूसोबत चला आणि तुम्हाला काय काय एक्सप्लोअर करता येते आणि काय काय तुमच्या अंगावर पडतं आहे हे तुम्ही स्वतः ऑर्गॅनिकली तिथे इन्व्हॉल्व व्हा असं मला वाटतं. 10 नोव्हेंबरपासून तुम्ही ते जगू शकता आयुष्य जे चैत्याला दिसणार आहे. नक्कीच. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की चैतू कोणाकडे जाणार, जन्मदाता आईकडे जाणार की पालनपोषण करणाऱ्या आईकडे जाणार, हे तुम्हाला प्रेक्षकगृहामध्ये म्हणजे सिनेमागृहामध्ये या ठिकाणी जाऊन पाहावं लागेल. पण एक गोष्ट एकूण सगळ्या कलाकारांशी बोलताना एक गोष्ट मात्र या ठिकाणी नक्की जाणवते की जी नाळ या चित्रपटाशी प्रेक्षकांची जुळली ती तुटणार नाही, एवढी गॅरंटी मात्र या सर्वांनी प्रत्येकाने या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे चित्रपट जो आहे तो तुम्ही पाहावा एवढं मात्र नक्की आहे.